मुंबई युनिव्हर्सिटी 3 इयर्स LLB मध्ये तिसऱ्या सेमिस्टरला आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा सब्जेक्ट आहे. यामध्ये एक हमखास विचारला जाणारा शॉर्ट आन्सर कॅटेगरीमध्ये प्रश्न असतो की व्हॉट आर दी रिक्विजिट्स ऑफ अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट. आता ह्याचं उत्तर अतिशय सोप्या भाषेमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचं पहिलं वाक्य असं पाहिजे की अंडर दी आर्टिकल 299. हे झालं तुमचं पहिलं वाक्य. आता त्याचे रिक्विजिट्स म्हणजे कोणते कोणते गरजेचे घटक आहेत जे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असावेत. सो पहिली गोष्ट, इट शुड बी इन रिटन फॉर्मॅट. इट शुड बी अ रिटन कॉन्ट्रॅक्ट. कारण कोर्टात जर पुढे प्रूफ करायचं असेल तर ते रिटन असलं पाहिजे. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन, इट शुड बी इन द नेम ऑफ आयदर प्रेसिडेंट ऑर गव्हर्नर. जर केंद्रामध्ये असेल तर प्रेसिडेंटचं नाव असावं आणि राज्य सरकारमध्ये असेल तर गव्हर्नरच्या नावावर ते असावं. ही झाली दुसरी कंडिशन. आणि तिसरी कंडिशन अशी आहे, इट शुड बी एक्झिक्युटेड आयदर बाय गव्हर्नर ऑर बाय प्रेसिडेंट ऑर अँड एक्झिक्युटेड पर्सन ड्युली अपॉइंटेड बाय देम. म्हणजे जर गव्हर्नर आणि प्रेसिडेंट हे कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी अवेलेबल नसतील तर त्यांनी अपॉइंट केलेला, एक्झिक्यूट केलेला त्यांचा कुठलाही पर्सन ऑन बिहाफ ऑफ देम ते साईन करू शकतो. तर ह्या 3 ठळक बाबी आहेत. दीज आर दी 3 रिक्विजिट्स ऑफ अ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट.